सीझन कोणताही असला तरी भजी बनवलीच जातात. तर ही बटाटा भजी पहा ना, किती मस्त टम्म फुगली गेलेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बटाटा भजी आणि भजीपाव रेसिपी पाहणार आहोत. तर त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा भजी बनवण्यासाठी या वाटीने छोट्या 2 वाटी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. यामध्ये लागेल तसं पाणी घालून मिक्स करून घेऊ. तर भजी बनवण्यासाठी पीठ बनवून घेऊ. चणा बेसन घेतलं आहे मी. तर यामध्ये फक्त मीठ घातलं आहे आणि लागेल तसं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे पीठ 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. यामुळे पीठ हलकं होतं आणि भजी फुगायला मदत होते. मध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची असेल ना तर ती नंतर घालायची. सुरुवातीला फक्त मीठ घातलं आहे किंवा मीठ न घालतासुद्धा पीठ फेटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर मीठ घातलं होतं आणि लागेल तसं पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून 2 ते 3 मिनटं पीठ चांगलं फेटून घेऊ. यामुळे पीठ हलकं होतं, भजी फुगायला मदत होते. खूप महत्त्वाची टिप ही बनवताना कोणत्याही प्रकारची. तर पाहू शकता हे असं मस्त बनवून घेतलं आहे. चांगलं फेटून घेतलं 2 ते 3 मिनटं. छोट्या मोठ्या गुठळ्या वगैरे असतील पिठाच्या त्या कमी होतील. तर तुमची बटाटा भजी फुगत नसतील ना तर या पद्धतीने बनवून पहा. अगदी नक्की अशी फुगली जातील ती आणि छान बनतील. अगदी साधी सोपी पद्धत आहे. पीठ मस्त असं फेटून झालं आणि पाहू शकता अगदी खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि घट्टसुद्धा नाही आहे, असं झालेलं आहे. आता यामध्ये ओवा घेतला आहे आणि खाण्याचा सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर आता खाण्याचा सोडा ना भजी करायच्या आधीच घालायचा, त्यामुळे भजी छान फुगतात. खाण्याचा सोडा घातल्यानंतर हे पीठ खूप जास्त वेळ ठेवायचं नाही. जर आपल्याला वेळ लागत असेल ना बनवायला तर पीठ असंच ठेवून द्यायचं आणि जेव्हा आपण भजी बनवणार तर त्याआधी त्यामध्ये सोडा घालून घ्यायचा किंवा सोडा न घालतासुद्धा भजी छानच फुगतात. पण अगदीच सोडा घालायचा असेल तर अशी भजी बनवायच्या आधी त्यामध्ये सोडा घालून पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तेलसुद्धा एका बाजूला मी गरम करायला ठेवलं होतं. बटाट्याचे असे पातळ काप करून घेतलेत आणि हे काप या पिठामध्ये घळवून घ्यायचे, बुडवून घ्यायचे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचे. पाहू शकता. तर या पिठामध्ये मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर काहीच वापरलं नाही आहे. आवडीनुसार आपण कांदा, हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालणार आहे. पण अगदीच गाड्यावरची भजी बनवताना ना त्यामध्ये फक्त बेसनची अशी बनवली जातात. तर त्या पद्धतीचीच बनवतो आहे आज आपण. तेल चांगलं गरम केलं आहे आणि यामध्ये बटाट्याचे पातळ काप बेसन पिठात घोळवून तेलामध्ये गरम गरम सोडलेत आणि पाहू शकता किती मस्त असे टम्म फुगले गेलेत. थोडे एका बाजूने झाले म्हणजे परतवून घेऊ भजे. यामध्ये आपण हळदसुद्धा वापरली नाही आहे, पण चणा बेसनमुळे कलरसुद्धा अगदी सुंदर आला होता आणि पाहू शकता. तर हलका थोडा खाण्याचा सोडा घातला म्हणजे काय होतं ना, भजे फुगतात पण बऱ्याच वेळ असे फुगलेले राहतात ते. तर खाण्याचा सोडा घालण्याचा हा एक फायदा. अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा वापरला आहे आपण किंवा अगदी खाण्याचा सोडा नाही वापरला तरीसुद्धा अशीच बनतात या पद्धतीने भजे. पाहू शकता. व्यवस्थित परतवून भजी जी आहेत ती तळून घेऊ. तर बटाट्याचे काप थोडे पातळ केले म्हणजे आतपर्यंत चांगले शिजायला मदत होते. अगदीच खूप जास्त पातळ वेफरसारखे न करता थोडेसे जाड आणि असे बनवायचे आहेत आणि पाहू शकता कसे मस्त फुगले गेले ते टम्म. तर अगदीच बटाट्याचे मोठे मोठे जरी काप बनवले आपण तरीसुद्धा ते असे मस्त मोठे मोठे फुगतात. पाहू शकता. तर आता हे बटाटे थोडे छोटे होते मीडियम साईजचे आणि त्याचे काप केले होते मी. झालेत आणि बाजूला काढून घेऊ. पाहू शकता किती मस्त टम्म फुगलेत. यामध्ये आपण मीठ वापरले आणि ओवा घातला आहे. हळदसुद्धा चिमूटभरसुद्धा वापरली नाही आहे. तर कधी कधी हळद जरी घातली आपण तर हळद आणि खाण्याचा सोडा यामुळे भजी थोडीशी लालसर होतात. तर हळदसुद्धा वापरायची गरज नाही चणा बेसनमध्ये. थोडंसं मीठ चवीनुसार घातलं म्हणजे अगदी मस्त अशी भजी बनली जातात. पाहू शकता. नुसती अशी टम्म फुगलेली भजी नुसती अशी चटणीसोबत किंवा नुसती खायलासुद्धा छान लागतात किंवा थोडेसे पावमध्ये घालून भजी पाव आपली बनली जातात. साधारण एक 4 बटाटे मी सोलून काप केले होते त्याचे आणि असे भजे बनवून घेतले होते. त्याच पिठामध्ये पालकची पानं ना अशी बुडवून तेलात सोडली म्हणजे पालकची सुद्धा अशी मस्त भजी बनली जातात.
तर आज मी या ठिकाणी फक्त बटाट्याची भजी बनवले होते आणि पाहू शकता किती सुंदर कलर आला होता आणि मस्त अशी छान फुगले होते भजे. नुसते असे चटणीसोबत, नुसते असे खायला किंवा सॉससोबत खायलासुद्धा असे मस्त हे भजे बनले होते, पाहू शकता. तर या भजीपावसोबत किंवा गाड्यावर वडापावसोबत भेटते ना तशी चटणी पाहूया. त्यासाठी हे जे बेसन आहे तेलामध्ये असं सोडून घ्यायचे हाताने, पाहू शकता. आणि चांगले बेसन तळून घ्यायचं आहे, अगदी कुरकुरीत होईल इथपर्यंत व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं. तर याची आपण चटणी बनवणार आहोत. तर मी असं बेसन व्यवस्थित तळून बाजूला काढून घेतलं होतं. हे गार झालं म्हणजे याची चटणी बनवायची. तर बाकीचे भजेसुद्धा मी असे तळून घेतले होते. आणि आता भजेपावसाठी भजे बनवताना मी ना जे आपलं बेसन होतं ते हलकंसं पाणी घालून पातळ बनवलं होतं आणि असे पातळ भजे बनवले होते. तर नुसते बटाट्याचे भजे पाहू शकता, हे असे थोडेसे जाड आवरणाचे वरचं. आणि बटाटा भजे बनवण्यासाठी तेच पीठ थोडंसं पातळ करून घेतलं होतं आणि असे पातळ भजे बनवले होते. तर हे पातळ भजे ना असे पावमध्ये छान लागतात. तर जे बेसन आपण तळलं होतं ना ते गार झाले, मिक्सरच्या पातेल्यात काढून घेतले. थोडंसं सुकं खोबरं, लसूण आणि पांढरे तीळ घेतलेत, ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ. यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला हे वाटण बनवून घेऊ. तर जे बेसन जे आहे ना ते व्यवस्थित चांगलं तळलं म्हणजे ही चटणी खूप छान बनते. यामध्ये फक्त सुकं खोबरं आणि पांढरे तीळ, थोडे लसूण घातलं आहे म्हणजे मस्त अशी चटणी बनली जाते. वाटण केलं आहे आणि पाहू शकता मस्त अशी चटणी बनवून तयार झाली. तर ही चटणी भजीपावमध्ये किंवा वडापावसाठी सुद्धा आपण ही अशी चटणी बनवू शकतो. तर आता पाव जे आहे ना ते असे कट केले आहेत. तर असेल तर हिरवी चटणी लावून त्यावर ही चटणी घालून ना भजी ठेवली तरी चालतात. तर मी या ठिकाणी हिरवी चटणी न बनवता नुसतेच आपले सुक्या चटणीमध्ये असे भजे ठेवून घेतले होते आणि पाहू शकता या ठिकाणी मस्त आपले भजे पाव बनवून तयार झालेत. भजे बनवताना आपण जे पीठ बनवतो ना ते खूप महत्त्वाचे आहे. जसं की मिश्रण जे आहे ते थोडंसं दाटसर बनवलं म्हणजे भज्यांचं वरचं आवरण पाहू शकता मस्त असे बनलं जातं आणि भजे छान फुगतात. आणि त्यामध्येच थोडंसं पाणी घालून थोडे आपले बटाट्याचे भजे आहेत ना ते अगदी पातळ असे बनले जातात. ते नुसते असे आपण जेवणासोबत खाण्यासाठी लाल तिखट वगैरे घालून खूप छान बनतात. किंवा ताटामध्ये साईड डिश बोलूया किंवा या प्रकारची अशी भजी बोलूया. भजी पावमध्ये अशी खाण्यासाठी मस्त बनली गेली होती. तरी बटाटा भजी साधी सोपी आणि भजी पाव रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.